बोरीवली पुलिस स्टेशन के मिलिंद नागापुरे पीआई सीबीआई साइबर एक्सपर्ट्स उनके बारे में, वो साइबर के अवेयरनेस के बारे में आज एक बोरीवली रेलवे में प्लेटफॉर्म में प्रोग्राम किया है। उनके बारे में 2 शब्द बोलेंगे सर, प्लीज़ सर। सर्वप्रथम सर्व नागरिकांना मी असं आवाहन करतो की आपण मोठ्या प्रमाणात हल्ली सोशल मीडियाचा वापर करतो। तो आपल्या दैनंदिन जीवनाचा जरी मुख्य भाग झालेला असेल तरी देखील आपण तो वापर करताना सर्वप्रथम हे लक्षात घेणं फार जरुरी आहे की या सोशल मीडियावरती जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे किंवा कुठली लिंक टाकल्या जाते त्याला आपल्याला ते लिंक उघडण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं। तर आपण ती माहिती खातरजमा केल्याशिवाय किंवा त्याची खात्री झाल्याशिवाय कुठल्याही लिंकला आपण क्लिक करू नये, तिथं आपली माहिती भरू नये आणि कुठलाही पैशाचा व्यवहार कुठेही ट्रान्झॅक्शन करू नये। हे वापरताना सर्वप्रथम आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। त्यानंतर आपल्याला फोन कॉल्स येतात, कोणी DCP नार्कोटिक्स किंवा पोलीस इन्स्पेक्टर CBI असे जे मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या पदांचा नावांचा उपयोग किंवा त्यांच्या पदांचा वापर करून आपल्याला फसवल्या जातं आणि त्याचा धाक दाखवला जातो। त्याला आपण थोडक्यात सायबर अरेस्ट म्हणतो। त्याचा धाक दाखवून आपल्याकडे असलेले जे पैसे आहे ते त्यांच्या विविध अकाउंटवरती त्यांच्या फायद्यासाठी तुमची फसवणूक करून ते वळती करत असतात। तरी कृपया अशा काही आपल्याला फोन कॉल्स येतील त्यांना आपण प्रतिसाद देऊ नये। कुठल्याही प्रकारचं त्यांच्याशी फोनवर वाद न घालता त्यांचा फोन कट करणे आणि आपल्या लक्षात आल्यानंतर की हा फेक आहे तर तो मोबाईल आपण ब्लॉक करणे, हे पहिलं काम आपण केलं पाहिजे। त्याच्यात आता व्हॉट्सअपचा वापर आपण खूप मोठ्या प्रमाणात करतो। व्हॉट्सअपमध्ये सुद्धा आपल्याला फेक व्हॉट्सअप लिंक, फेक व्हॉट्सअप नंबरवरनं आपल्याला मेसेजेस येतात। आपल्याला बऱ्याच प्रकारचे प्रलोभन दाखवले जातात। शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा, LIC मध्ये टाका, असे बरेच। आणि आजकाल सर्वसामान्य पासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत या गोष्टीला लोक बळी पडत चाललेले आहे। कृपया माझी सर्व नागरिकांना आवाहन आहे, अशा तुम्ही पोलीस स्टेशनला येण्याची तुम्हाला गरजच पडली पाहिजे नाही। तुम्ही स्वतःहूनच या गोष्टींना जर प्रतिसाद दिला नाही तर तुमची फसवणूक होणार नाही आणि तुमचा जो कष्टाचा पैसा आहे, जो घाम गाळून तुम्ही तो जमवलेला आहे, तो एका क्लिकवरती तुमचा अकाउंट साफ होऊन दुसऱ्याच्या फायद्यासाठी जाणार नाही। याची कृपया दक्षता घ्यावी। मुंबई पोलीस आपल्या सर्वांसाठी सदैव तत्पर आहे। तरी देखील आपला जनजागृती करून पण एखाद्याकडे संदेश गेला नसेल तरी त्याची अशी फसवणूक झाली तर त्याला 1930 ला कॉल करण्यास सांगावे। बोरिवली पोलीस स्टेशन येथे माझं पहिल्या फ्लोअरवरती ऑफिस आहे। जरी कुठल्या हद्दीचा विचार न करता मी असं एक स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे। कुठलाही सायबर क्राईमने पीडित माझ्याकडे आल्यानंतर त्याला सर्वप्रथम जे माझ्याकडे साधनं अवेलेबल आहे त्या साधनांच्या द्वारे त्याची मदत करणे आणि त्याची अमाऊंट गोठवणे हे माझं सर्वप्रथम कर्तव्य आहे, ते मी करणार आहे। म्हणून मी नागरिकांना आवाहन करतो, बोरिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये किंवा जवळपास त्याची कधी कुठे फसवणूक झाली तर त्यांनी बोरिवली पोलीस स्टेशन जर ऑनलाईन जर त्याचं कंप्लेंट रजिस्टर होत नसेल तर बोरिवली पोलीस ठाणे इथे पहिल्या मजल्यावरती सायबर क्राईम ऑफिस माझं आहे। तिथे पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील व स्टाफ आहे, तो दिवसभर बसलेला असतो। रात्री देखील तुम्हाला यांची मदत मिळू शकते। हे माझं नागरिकांना आव्हान आहे, जास्तीत जास्त तुम्ही याला बळी पडू नये आणि पोलिसांनी दिलेल्या प्रतिसादाला तुम्ही साथ द्यावी हीच माझी अपेक्षा आहे। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।